नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजपर्यंत आपण कधी बघितलंय का की एखादं हिंदू मंदिर आहे आणि त्या हिंदू मंदिरामध्ये एखादा मुस्लिम व्यक्ती किंवा एखादा गैर हिंदू व्यक्ती त्या ठिकाणी पुजारी आहे, किंवा एखाद्या मस्जिदीमध्ये तुम्ही गेले आणि त्या मस्जिदीमध्ये तुम्हाला कधी एखादा हिंदू मौलवी त्या ठिकाणी दिसेल का? तर नाहीच. किंवा तुम्ही एखाद्या ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये गेले तरी तुम्हाला त्या ठिकाणी ख्रिश्चन सोडून इतर कोणी व्यक्ती तुम्हाला दिसेल का त्या ठिकाणी मुख्य पुजारी किंवा मुख्य फादर म्हणून तुम्हाला कधीच दिसणार नाही. परंतु मित्रांनो, आता बौद्धगया या ठिकाणी असं घडताना दिसते, कारण बौद्धगया हे बौद्ध तीर्थस्थळ आहे किंवा बौद्ध धर्मासाठी ते अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. परंतु त्या ठिकाणी जे मुख्य पुजारी आहेत किंवा त्या ठिकाणी जे पुजारी आहेत जास्तीत जास्त आपल्याला ब्राह्मण पाहायला मिळतात. आणि हीच गोष्ट आता बौद्ध धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात खटकायला लागली, कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव आपल्याला येत आहे. जेव्हा तुम्ही बौद्ध गयामध्ये जाता तेव्हा बौद्ध लोकांची व्यवस्थित त्या ठिकाणी सोय नसते किंवा त्यांच्या राहण्या खाण्याची सोय नसते. या अशा अनेक गोष्टींमुळे त्या ठिकाणी असणारे बौद्ध बांधव व त्यासोबत बौद्ध भंते आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत आणि गेल्या 10 दिवसापासून बौद्ध गयामध्ये जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो, बौद्ध भंत्यांचं म्हणणं आहे, बौद्ध भंतेजींचं म्हणणं आहे की या ठिकाणी असणारे ब्राह्मण पुजारी या सर्वांची या ठिकाणावरनं हक्कलपट्टी करण्यात यावी. कारण हे जे ठिकाण आहे हे कोणी हिंदू देवतांचं ठिकाण नाही किंवा या ठिकाणी कसले हिंदू परंपरा चालणार नाही. हे बौद्धांचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी जे बौद्ध धर्मातील गौतम बुद्ध जे आहेत यांना या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे बौद्ध धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचं, अत्यंत पवित्र असं स्थळ आहे. त्यासोबत मित्रांनो, बौद्ध गयामध्ये ते बौद्ध वृक्ष देखील आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्ध ज्या वृक्षाच्या खाली बसून त्यांनी ध्यान साधना केली होती त्या वृक्षाखाली मित्रांनो ते वृक्ष देखील त्या ठिकाणी. आणि त्यामुळे हे जे ठिकाण आहे बौद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण बनतं आणि त्यामुळे बौद्ध समाज किंवा बौद्ध बांधव या ठिकाणाकडे नेहमीच दरवर्षी जात असतात. परंतु सध्या त्या ठिकाणी या ठिकाणावरती जे आहे मित्रांनो ब्राह्मण समाजाकडनं कब्जा करण्यात आलाय किंवा ब्राह्मण पुजाऱ्यांकडनं कब्जा करण्यात आलाय. त्यामुळे आता त्या ठिकाणी बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत आणि बौद्ध भंते देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत. आणि त्या सर्वांचं आता म्हणणं आहे की या ठिकाणी असणारे सर्व ब्राह्मण पुजाऱ्यांची हकालपट्टी करून देण्यात यावी. आणि यासाठी गेल्या अनेक दिवसापासून उपोषण चालू आहे. जवळपास 9 ते 10 दिवस झाले त्या ठिकाणी बौद्ध भंते उपोषणाला बसले आहेत. परंतु मित्रांनो, आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की ही जी बातमी आहे तुम्हाला कुठल्या एखाद्या न्यूज चॅनलवरती किंवा एखाद्या न्यूजपेपरवरती वाचायला भेटली नसेल, कारण या बातमीला दाबण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. परंतु मित्रांनो, छोटे मोठे युट्यूबर्स असतील किंवा ज्या ठिकाणी ऑनलाईन काम करणारे जे आपल्या समाजातील लोक आहेत त्यांनीच या बातमीला लावून धरलंय. त्यामुळे ही बातमी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि सर्वच ठिकाणी या बातमीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. आणि मित्रांनो, या आंदोलनासाठी फक्त भारत देशातूनच नाही तर बाहेर देशातून देखील लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. नेपाळमधून देखील त्या ठिकाणी अनेक बौद्ध भंते जमा झालेले आहेत आणि तसेच अनेक वेगवेगळ्या देशातून देखील आता बौद्ध भंते त्या ठिकाणी उपोषणासाठी येणार आहेत. कारण सर्वांचं म्हणणं आहे की हे जे ठिकाण होतं हे गौतम बुद्धांचं ठिकाण आहे. या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि या ठिकाणी बुद्धकालीन अनेक अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला या ठिकाणी बुद्धकालीन अवशेष पाहायला मिळतात तर तुम्ही हे ठिकाण हिंदूंचं कसं म्हणता व या ठिकाणी तुम्ही ब्राह्मणांना पुजारी कसं काय नेमू शकता? तर मित्रांनो, यावरून आता मोठा वाद सुरू झालेला आहे. तर याबाबतच्या सर्व बातम्या इथून पुढे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.